नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पहाटेचा अग्नितांडव, 16 चाकी डिझेल टँकर जळून खाक, 2 तासांनी आग आटोक्यात. सांगलीतील माधवनगर मिरज रोडवरील पालवी हॉटेल परिसरात पहाटे भीषण आग लागून 16 चाकी डिझेल टँकर पूर्णपणे जळून खाक झाला. अग्निशामक दलाच्या 2 तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. माधवनगर मिरज रोडवरील होमगार्ड कार्यालयाजवळील मोठ्या शेडमध्ये उभे असलेल्या 16 चाकी डिझेल टँकरला गुरुवारी पहाटे अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने विकराळ रूप धारण करत संपूर्ण टँकरला वेढले. उंच ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरून दिसत असल्याने परिसरात खळबळ उडाली. माहिती मिळताच मिरज येथून 2 आणि सांगली येथून 1 अशा 3 अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे आग शेजारील परिसरात पसरण्यापासून रोखण्यात यश आले. या आगीत टँकर पूर्णपणे जळून खाक झाला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास सुरू आहे.